लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय। अनेक नेते इकडून तिकडे येताना व जाताना दिसू लागलेत। त्यात आता आणखी एका काँग्रेसच्या बड्या नेत्याची भर पडली। एक दोन नव्हे तर तब्बल 48 वर्ष काँग्रेस बरोबर एकनिष्ठ राहिलेले बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती, आपण आमच्या चॅनलला म्हणजेच फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि फॉलो जरूर कराल। बाबा सिद्दीकी म्हणजे इफ्तार पार्टीवाले, ही त्यांची सर्वात मोठी ओळख निर्माण झाली आहे। दरवर्षीच्या इफ्तार पार्टीला सर्वाधिक सेलिब्रिटींची उपस्थिती असलेली इफ्तार पार्टी कोणती असं जर तुम्ही कोणाला विचारलं तर आपसुकच एक नाव येईल आणि ते म्हणजे बाबा सिद्दीकी। इतकं हे समीकरण घट्ट झाले, परंतु या पलीकडेही बाबा सिद्दीकींची ओळख आहे। 1977 मध्ये किशोर वयातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता। मुंबई काँग्रेसमध्ये बाबा सिद्दीकी हे वलयांकित नाव राहिले। मुस्लिम चेहरा म्हणून राजकारणात त्यांचं वजन आहे आणि आज त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली। बाबा सिद्दीकी यांचा सिनेमा विश्वातल्या लोकांशी खास राबता आहे। अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातलं भांडण मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता। त्यावेळी त्यांची मोठी चर्चा झाली होती। काँग्रेसचा राजीनामा देताना तातडीच्या प्रभावाने मी राजीनामा दिलाय। खरं तर मला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या, पण म्हणतात ना, काही गोष्टींबाबत शांत राहिलेलं बरं। त्यामुळं मी शांत आहे। मला ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो, अशा आशयाची पोस्ट लिहून सिद्दीकींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला। विद्यार्थी दशेत राजकारणात प्रवेश केलेल्या बाबा सिद्दीकींनी 1999, 2004 आणि 2009 अशा सलग 3 वेळा वांद्रे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला। ते मुंबई महापालिकेत नगरसेवक देखील होते। आमदार झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदही भूषवलं। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। आता त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। माजी खासदार मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचे पुत्र व काँग्रेसचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली व अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केलाय। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जाते। बाबा सिद्दीकी हे आता मुलापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार आहेत, अशा देखील चर्चांना उधाण आले। येत्या काळात याविषयीचं चित्र स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहताय तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।